पूर्वेकडे उगवत्या सूर्याला भेटायला ते चालले होते. किंचित चंदेरी कड असलेले अवाढव्य पंख नियमितपणे झडझड करीत होते. त्यांच्या आघातानं हललेली हवा नीलमचे कपडे, केस यांना हलवून जात होती. अगदी प्रथम तिला वाटलेली भीती आता नाहीशी झाली होती. या नव्या अनुभवात आता एक प्रकारचा आनंदही मिळायला लागला होता. मनाला स्वस्थता मिळताच तिनं ताडराशी पुन्हा संभाषण चालू केलं. ती जयेंद्रला समजण्यासाठी मोठ्यानं बोलत होती, पण त्याचे विचार दोघांनाही स्पष्ट समजत होते. ते देऊळ कसं आहे? वर्णन करता येत नाही. देवांची रूपं तरी कशी आहेत? वर्णन करता येत नाही. तुम्ही स्वतः कधी पाहिली नाहीत का? प्रत्येकाला त्याच्या स्वभावाप्रमाणे वेगवेगळे देव दिसतात. पण देव म्हणजे प्रेमळ, दयाळू असे हवेत ना? आम्हाला प्रेम, दया हे विचार कळतच नाहीत. न्याय समजतो. अंधारात तुम्हाला तुमचा रस्ता कसा सापडतो? आम्हाला दुसरा रस्ताच माहित नाही. तुमच्या पाठीवरून जाताना लोकांना भीती वाटत नाही का? खऱ्या न्यायाला जे भीतात त्यांना शेवटी भीती वाटायला लागते. परत चला, मागे न्या, समुद्रात टाका, पण देवळात नेऊ नका म्हणून ओरडायला लागतात, रडतात. मग आम्हाला एकच रस्ता माहित आहे. काही जण समुद्रात उड्या टाकतात, पण काहींची तेवढी हिंमत होत नाही. ते बेटापर्यंत तसेच येतात. मग आमच्या पाठीवरून उतरतात तेव्हा भीतीनं त्यांनी तोंड झाकून घेतलेलं असतं. त्यांचे केस पिकलेले असतात. त्यांची मान वर करून पाहण्याची सुद्धा छाती होती नाही. मग आम्ही थांबत नाही, पण त्यांना न्याय मिळतो. तुम्ही आम्हाला परत आणून सोडाल का? आम्ही तेथेच किनाऱ्यापाशी तयार असतो. मग ते लोक तुमच्या बरोबर परत का येत नाहीत? त्यांची मागहून आमच्याकडे पाहण्याची सुद्धा छाती होत नाही. त्यांना भीती वाटते? तुमचं रूप बदलतं? या प्रश्नाला उत्तर आलं नाही. एक चमत्कारिक संवेदना आली व मग नीलमला शंका आली की हे दोघं जालला व ताडरा हसत आहेत. मनातल्या मनात स्वतःशीच हसत आहेत. गती न बदलता, कमी न करता, दिशा न बदलता ते दोन वेगवान पक्षी आकाशातील मार्ग क्रमत होते. साऱ्या प्रकाराला तिच्याजवळ काहीही स्पष्टीकरण नव्हतं. मानवी सृष्टीपलीकडच्या, मानवी नियमाबाहेरच्या या साऱ्या गोष्टी होत्या. मानव पृथ्वीवर येण्यापूर्वीपासून त्या चालू होत्या आणि कदाचित हा गर्विष्ठ मानव आपलं 30-35 हजार वर्षांचं लहानसं आयुष्यमान संपवून येथून नाहीसा होईल तरीही ते चालू राहील. तिनं मागे जयेंद्रच्या छातीवर मान टेकवली व डोळे मिटले. तिला झोप लागली. जयेंद्रच्या हलक्याशा स्पर्शानं तिला जाग आली. पहाटेचा गार वारा तिच्या अंगाला झोंबत होता. उभेसाठ तिने हात शरीराजवळ घेतले. पूर्वेकडे लाली पसरत होती. सूर्योदय जवळ आला होता. ते इतक्या उंचावर होते की सर्व जगाच्या आधी त्यांना सूर्यदर्शन होणार होतं. तिनं खाली पाहिलं. प्रशांत समुद्रावर उंच उंच लाटा उसळत होत्या. त्यांची केवळ वरची कड लाल रंग पटडीत होती. या लाल रंगाच्या लांबच्या लांब रेघा त्या विस्तीर्ण अशा पृष्ठभागावरून एकसारख्या मागे चालल्या होत्या. पूर्वेला क्षितिजाच्या अगदी टोकाला जेथून सूर्याची दैदिप्यमान सोनेरी कड वर येणार होती तेथे समुद्र सुवर्णासारखा तळपत होता. त्या देखाव्याच्या वैभवानं, विराटपणानं, वेगळेपणानं तिचा श्वासच छातीत रुठल्यासारखा झाला. सौंदर्याची ही वेगळीच मिती. ताडराचा विचार त्यांच्या मनात घुमला. आता ठिकाण नजीक आलं आहे. कोणत्या दिशेला? उगवत्या सूर्याच्या दिशेला. कसं ओळखायचं? समजल्याशिवाय राहणार नाही. तरी एखादी खूण सांगा ना. न्यायाचे 8 पांढरे स्तंभ आहेत. पण त्याच क्षणी त्याच्या विचाराची दिशा बदलली. गोंधळ झाला. सावध असा. कोणीतरी दृष्ट विचारानं आमच्या आड येत आहे. आता जयेंद्र प्रथम मोठ्यानं बोलला. नीलम,
उर्मिला आपल्या हिशोबाच्या आधीच शुद्धीवर आली असली पाहिजे. तीच आता आपल्या वाटेत अडथळा आणणार आहे. नीलमला एकदम भय वाटायला लागलं. इतक्या प्रयासानं, इतक्या अडचणीनंतर हे जमून आलं होतं. शेवटच्या क्षणी त्यात थंड येणार काय आता? ताडराचा विचार तिच्या मनात आला. नीलम, तुला नीलम म्हणतात? मला तुझं मन आवडलं. मनात शंका आणू नकोस. आम्हाला वाटेत अडविणारं कोणीही नाही. नीलम बोलली तेव्हा तिच्या स्वरात हुंदका होता. तुम्हाला उर्मिला माहीत नाही. उर्मिला व तिचे साथीदार. जयेंद्र तिच्या कानात म्हणाला, नीलम, हा पट्टा तुझ्या भोवती आवळून बांध. ही 2 पिस्तुलं तुझ्या हातात ठेव. मी मागताच मला दे. मी स्वतः आता कोणत्याही अडथळ्यानं माघार घेणार नाही. ताडरा व जालला दोघांचा विचार एकदम बदलला. सावध, ते येत आहेत. आणि ते आले. सर्व बाजूंनी आले. भुटीनं पिसाट झालेल्या गिधाडांसारखे. चारी बाजूंनी धुतटार अमंगल शब्द करीत वेडे वाटळे टाळे आकार त्यांच्यावर तुटून पडले. त्यांना तीक्ष्ण नठ्या होत्या, अणकुचीदार चोची होत्या, इजा करता येईल असे टणक पंख होते. केवळ त्यांच्या प्रचंड संख्येनं त्यांनी जालला व ताडरा यांना गुदमरून टाकायचा विचार केला होता. संरक्षणासाठी पहिल्या धोक्याच्या सूचनेपासून जालला त्यांच्या डोक्यावरून उडत होता. त्याच्या आणि त्याच्या सहकार्याच्या अंगावर हे सारे तुटून पडले. त्यांना स्वतःच्या जीवाची, आयुष्याची पर्वा नव्हती. हा प्रवास पुरा होऊ न देणं एवढंच त्यांचं काम होतं. त्यांच्या या गोंधळातून दोन्ही प्रचंड पक्षी आपला मार्ग आक्रमित होते आणि हल्ला करणारे केवळ रानटी पक्षी असते तर त्यांना यापेक्षा जास्त काहीही त्रास झाला नसता. पण या हल्ल्यामागे सुडानं प्रेरित झालेली कुशाग्र बुद्धीची उर्मिला होती. तिच्या काही संदेशांबरोबर हल्ल्याचा प्रकार बदलला. त्यांच्यापैकी काहींनी आपलं लक्ष जालला, ताडरा या जोडीच्या डोळ्यांवर एकत्रित केलं. काहींनी त्यांच्या केवळ पंखांवर मारा चालू केला. जयेंद्र व नीलम ज्याच्यावर स्वार झाले होते त्या ताडराला एकदम एखाद्या मर्मस्थानी मार बसला पाहिजे, कारण त्याचा काहीतरी संदेश मिळताच वरच्या जाललानं आपल्या प्रचंड नठ्यांमध्ये जयेंद्र व नीलम यांना वरच्यावर उचललं व पाहता पाहता ताडराचं अवाढव्य शरीर एखाद्या पत्थरासारखं त्यांच्या खालून सरळ खाली खोल खोल गेलं व पाण्यात आपटलं. जालला म्हणजे वेगवान. त्यानं आपला वेग एकदम वाढविला. वाऱ्याच्या प्रचंड झोतात डोळे उघडे ठेवणं सुद्धा नीलमला आता कठीण झालं. पण त्या क्रूर, दुष्ट, हल्लेखोर प्राण्यांपासून सुटका नव्हती इतक्या लवकर. आता तर त्यांचं काम आणखी सोपं झालं होतं. क्षणभरच त्यांच्या तावडीतून पुढे गेलेल्या जाललावर आणि खाली आकाशात लोंबणाऱ्या जयेंद्र नीलमवर त्यांचा परत हल्ला झाला. आता जयेंद्र बोलला, जालला आणि आता येथे नसलेला ताडरा, तुम्ही दोघांनी आम्हाला अपरंपार मदत केली आहे. आमच्यासाठी आपले प्राणही संकटात घालण्यास मागे पुढे पाहिलेलं नाहीत. तुमचे देव याबद्दल तुम्हाला योग्य असं पारितोषिक देतीलच, कारण ते न्यायी आहेत. आम्हीही आमचं जन्मोजन्मीचं ऋण तुमच्याजवळ व्यक्त करतो. आमची उपकाराची भावना मनात बाळगून जा. आता शेवटची एकच विनंती आहे. नीलमला घेऊन मी स्वतः देवांच्या बेटावर जाण्याचा अखेरचा प्रयत्न करणार आहे. मी मनात 1, 2, 3, 4, 5 असे आकडे मोजतो. 3च्या आकड्याला त्यांच्या गोंधळ माजेल असं काहीतरी करा व 5च्या आकड्याला आम्हाला नठ्यातून मोकळं करा. आलं लक्षात? आता जाललाच्या मनातला विचार त्यांच्या मनात आला. तू जयेंद्र का आणि तुझ्या बरोबरची नीलम का? ताडराचा आणि तुमचा संवाद मी ऐकला. आम्ही तुम्हाला देवळाच्या भेटापर्यंत नेऊ शकलो नाही याचं फार वाईट वाटतं. पण तुमच्या सारख्यांच्या कामावर हा व्यत्यय आला याचाही अभिमान वाटतो. तुझ्या शब्दाप्रमाणेच मी करतो. तुझा पुढचा उद्देश मला दिसत आहे आणि तुझ्या धैर्याचं, शौर्याचं, निश्चयाचं मी कौतुक करतो. एक लक्षात ठेव, जालला आणि ताडरा तुझे कायमचे मित्र झाले आहेत. ठीक आहे, मी तयार आहे. कर सुरुवात. त्या भयानक प्राण्याच्या हल्ल्याचा कोलाहल त्यांच्या भोवती चाललाच होता. जयेंद्र नीलमला म्हणाला, सावध राहा, 5व्या अंकाला आपण एकदम खाली जाणार आहोत. नीलमचा चेहरा पांढरा फटक पडला होता.
तिनं केवळ मान हलवली. मोठ्या स्पष्ट आवाजात जयेंद्रनं अंक मोजायला सुरुवात केली होती. 1 2 3. इतका वेळ स्तब्ध असलेल्या जाललाच्या मुठातून एक प्रचंड आवाज आला. नाद आणि प्रतिनाद यांच्या मिश्रणाच्या त्या लहरीनं जयेंद्र नीलम यांच्या टांठळ्या बसल्या. सर्वांगावर टाटा आला. जयेंद्रनं अंक मोजणं चालूच ठेवलं, पण त्या विलक्षण ध्वनीचा परिणाम त्यांच्यावर साऱ्या दिशांनी तुटून पडणाऱ्या वटवादळांसारख्या त्या क्रूर पक्ष्यांसारख्या प्राण्यांवर फार झाला. काहींच्या हवेतल्या हवेत चिंधड्या उडाल्या. काही मार लाडलेल्या विमानासारखे डरडरत खोल पाण्याकडे गेले. सर्वजण गोंधळले. 4 5. त्यांना धरणाऱ्या नठ्या एकदम उघडल्या. दोघेजण सरळच्या सरळ खाली यायला लागले. मधाच्या आवाजानं डरबडोळीत झालेल्यांना भानावर यायला काय झालं ते समजायला जरा तरी वेळ लागला. पळापळाला वाढत जाणाऱ्या गतीनं ते खाली येत होते. वाऱ्याच्या झोतात नीलमला श्वास घेणं कठीण जात होतं, पण तिच्या कानाजवळ जयेंद्रचे संथ, शांत, आत्मविश्वासी असे हृदयाचे ठोके तिला ऐकू येत होते. ठट 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 ठट. त्या आवाजानं तिला धीर आला. तो त्वरित आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती आणि सर्व काही परिस्थिती त्याला आपल्या आटोक्यात वाटत होती. एक क्षणभर तिनं वर पाहिले. उंच, खूप उंच, एकमेकांभोवती ढिरट्या घालणारे ते पक्षी व त्यांच्यामध्ये अजस्त्र पंख फडफडवणाऱ्या जालला आता लहान ठिपक्यासारखे दिसत होते. आता जयेंद्रने आपले हात दोन्ही बाजूंना पसरले व पंख थोडेसे उघडले. त्यांच्या पडण्याच्या गतीचा वेग कमी झाला. पाण्यापासून सुमारे 200 फुटावर त्यानं आपलं शरीर एकदम वळवलं व पाण्याला समांतर केलं आणि उगवत्या सूर्याकडे तोंड करून त्यानं आपला प्रवास पुढे चालू केला. पण त्यांचा पाठलाग संपला नव्हता. किंवा हा आणि दुसरा थवा असेल. किंकाळ्या मारीत, घुतटार करीत, चित्कार करीत ते सर्व बाजूंनी आले. तिच्या कानात जयेंद्र एवढंच म्हणाला, सावध रहा, मी वर जात आहे. त्यानं पंखांचा टोन किंचित बदलला, गती वाढवली आणि त्या समोरून येणाऱ्या थव्याकडे सरळ तोंड वळवलं. जेव्हा तो त्यांच्या थव्यातून आरपार गेला तेव्हा एकमेकांच्या गतीत सहज 100 मैलांचा फरक असे आणि त्याच्या दोन्ही हातातली पिस्तूलं कठोर आवाज करीत होती. शांतपणे नेम धरून जेवढे जमेल तेवढे करू विद्रुप चेहरे त्यानं नेमके टिपले. लाल काळ्या चिंधड्यात स्फोट झाले आणि तो त्यांच्यातून आरपार गेला. तो तसाच वर चढत राहिला. त्यांना परत एकत्र यायला, वळायला, चढायला वेळ लागला. जयेंद्र वर चालला होता. दरवेळी त्याची दिशा उगवत्या सूर्याची होती. तो इतका वर आला की नीलमला हवा अपुरी पडू लागली. त्यांचा ढोळका त्याच्या खालून अपेक्षेनं चालला होता. त्यानं आपला क्षण निवडला. अंग खाली वळवलं, पंख मिटले आणि तो खाली आला. त्यांना ठेचून तो त्यांच्यातून खाली गेला तेव्हा वेग 300च्या आसपास असला पाहिजे. याही वेळी त्याच्या पिस्तुलांनी आपले बळी घेतले. त्यांच्यातून निघताक्षणीच त्यानं पंख हळूहळू पसरले व त्याचा तोंड पसरट केला. त्याचं निदान इतकं अचूक होतं की समुद्राच्या उंच लाटांचे तुषार येईपर्यंत तो पाण्याला समांतर झाला होता. हातातील निरुपयोगी पिस्तुलं त्यानं टाकून दिली व नीलमच्या हातातून नवी दोन्ही हातात घेतली. वरून येताना मिळालेल्या गतीत खंड न आणता तिचाच उपयोग करून त्यानं आपला मार्ग चालू ठेवला. ते पुन्हा आले, किंचाळत, रडत, पण आले. आता त्यांची संख्या रोडावली होती. आजवरच्या याच्या हल्ल्यापुढे कोणी टिकला नसावा. जयेंद्रची त्यांना तोंड देण्याची अभिनव पद्धतही त्यांच्या अनुभवात नव्हती, पण तरीही ते आले. जयेंद्रला माहीत होते की आपण झालो तरी आपली शक्ती काही कमी अमर्याद नाही. त्यालाही काही शेवट आहेच. पण आता आपलं इच्छित स्थानही लांब नसणार. आता शेवटचा एक प्रयत्न, अंतिम प्रयत्न. यासाठीच त्यानं आपली सारी शक्ती इतक्या वेळ राखून ठेवली होती. त्यांचे वेडेवाकडे टाळे आकार परत जमा होऊ लागले. त्याच्या भोवती टड करू लागले. तो पाण्यावरून सरळ जात राहिला. ते जवळ आले, आणखी जवळ आले आणि आपला क्षण निवडून त्यानं पुन्हा वर झेप घेतली. दोन्ही हातात धडधडणारी पिस्तुलं धरून तो परत त्यांच्या त्या फळीतून पार झाला. वर चालला, वर वर, आणखी वर.
इथपर्यंत त्याच्या मागे कोणीही टिटाव धरू शकले नाही. त्याचं पोलादासारखं हृदयही आता थटायला लागलं. तरीही अंदाज शक्तीचा टण असेपर्यंत तो वर गेला आणि त्या रडण्याच्या शिखरावरून त्याला लांबवर काहीतरी दिसलं, ज्या देठाव्यानं त्याला नवा हुरूप आला, उत्साह आला. क्षितिजाच्या अगदी टोकावर सूर्याच्या सकाळच्या सोनेरी उन्हात 8 पांढरे शुभ्र स्तंभ उभे होते. न्यायाच्या देवळाचं बेट. अर्धस्तिमित नीलमला आता त्यानं हलवून कानात तिचं नाव घेऊन भानावर आणलं व लांबवरचं पण क्षणाक्षणाला जवळ येणारं ते दृश्य दाखवलं. तेही शेवटचा निखराचा प्रयत्न करणार हे नक्की होतं, कारण काहीही करून त्यांना जयेंद्रला वाटेत अडवायचंच होतं. त्याच्यापर्यंत वर पोचायची त्यांच्यात शक्ती नव्हती, पण त्याच्या खाली येण्याच्या वाटेतच त्यांचं जाळं पसरलं होतं. शेवटच्या उतारासाठी त्यानं आपला क्षण निवडला, पण यावेळी श्वास रुटविणाऱ्या शीघ्रगतीनं तो खाली वळला. पंख मिटून तुफान वेगानं खाली येणाऱ्या त्याच्या पोलादासारख्या शरीराला अडकवण्यासाठी त्यांनी शिकस्त केली. मागच्या अनुभवावरून धडा घेऊन यावेळी त्यांनी त्याच्या वाटेत एक दाट डोट तयार केला. पण अगदी शेवटच्या क्षणी हातात जीव घेणारी, जाळ ओकणारी पिस्तूल घेऊन एखाद्या तीरासारखी सरळ येणारी त्याची आकृती त्यांच्या शक्तीपलीकडची ठरली. ते दशदिशांना पाणले. तो त्यांच्यातून आरपार झाला. या शेवटच्या क्षणी त्यानं गती मंदावली नाही, उलट वाढविली. आता धोका पत्करण्यात अर्थ नव्हता. तो त्याच्या उद्दिष्टाच्या इतका नजीक आला होता. त्याचं शक्तिमान हृदयही आता धडधड करू लागलं होतं. पण ते आता त्याच्या वर होते आणि त्यांना न समजणाऱ्या कोणत्या तरी कारणानं त्याला पाठलाग थांबला होता. त्या पांढऱ्या स्तंभाच्या पायथ्याशी येण्यापर्यंत जेमतेम शक्ती त्याच्यात उरली होती. ते दोघे अनिश्चित पायावर उभं राहिले. नीलमनं आपल्या भोवतालचे पाश सोडवले आणि इतक्या वेळ सर्व प्रतिकाराला न जुमानणारी, सर्व संकटांवर मात करणारी त्याची शक्तिमान काया खाली कोसळली. त्याच्या तोंडून एकच अस्पष्ट वाक्य निघालं, नीलम, आपण तेथे पोहोचलो आहोत. ती ज्या प्रसंगातून गेली होती त्यांचा विचारसुद्धा नीलमला अशक्य होता आणि आता तिचं लक्ष केवळ जयेंद्रवर होतं. आपल्या शक्तीची सीमा गाठून त्यानं येथपर्यंत मजल मारली होती. तिनं त्याला सरळ निजवलं आणि तिच्या टोंबरेला बांधलेल्या पिशवीतून ब्रँडीचा लहान चांदीचा फ्लास्क काढला व त्यातील काही ब्रँडी त्याच्या तोंडातून आत सोडली. हळूहळू तो शुद्धीवर आला व एक सुस्तारा सोडून उठून बसला. तर मग हे न्यायाच्या देवळाचं बेट आहे तर. नीलम, एक गोष्ट पाहिलीस का? हे स्तंभ अर्धवट आहेत, पडलेले आहेत, जेमतेम 15 फूट उंच असतील. पण मगाशी आपल्याला किती लांबवरून दिसले नाही का? त्यात काही विलक्षण नाही का वाटत? ती दोघं उभी राहिली व हातात हात घालून त्यांनी त्या बेटांची पाहणी केली. पण या उद्ध्वस्त 8 स्तंभांच्या अवशेषांखेरीज तेथे काहीही नव्हतं. जयेंद्र, येथे काहीच नाही. देऊळ नाही, काही ठाणाठुणा सुद्धा नाही. तिच्या आवाजात आता भयाचा टोंपा आला होता. त्यापैकी एका स्तंभाजवळ जाऊन जयेंद्रनं तो नीट न्याहाळून पाहिला. त्याचा व्यास सहज 5 फूट असे, पण त्याच्या पदार्थाची काही कल्पना येत नव्हती. खालपासून वरपर्यंत त्यात कोणताही जोड, सांधा दिसत नव्हता. हाताच्या स्पर्शाला त्यात एक प्रकारची ऊब, एक प्रकारचा जिवंतपणा लागत होता. वरचा भाग दुधाळ काचेसारखा होता व प्रकाशात जातो का आतून बाहेर येतो याचा भ्रम पडत होता. त्या रचनेचा अतिप्राचीनपणा, अमानवीपणा मनाचा थरकाप करीत होता. नीलम, भिवू नकोस व धीरही सोडू नकोस. जरा थांब. तो तिला धीर देत तिचा खांदा थोपटीत म्हणाला, एक गोष्ट पहा. आपल्या अत्यंत अडचणीच्या वेळी आपल्याला किती दूरून उंचच्या उंच स्तंभ दिसले. तितक्या लांबून दिसावयास ते खरोखरीच 200-300 फूट उंच असावयास पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, येथे आपल्याला येऊ न देण्यासाठीच आपल्या शत्रूंनी जीवाचा आटापिटा केला व कितीकांचे बळीही दिले. तिसरी गोष्ट, या ठिकाणी त्यांची येण्याची छाती होत नाही. या सर्वांचा अर्थ एकच आहे, आपण योग्य त्या ठिकाणीच आलेलो आहोत. जरा वेळानं एकदम टाळी वाजून जयेंद्र म्हणाला, नीलम, उर्मिलानं सांगितलेलं आपण विसरलोच होतो. येथे आल्यावर देवांना हाक मारायची आहे.
जयेंद्र मागे सरकला. त्यानं आपले खांदे सरळ केले व तोंडाला हात लावून वर मान करून तो मोठ्यानं ओरडला, ऐका येथील देवतांनो, ऐका. आम्ही येथे न्याय मांडण्यासाठी आलेलो आहोत. या हटेनं मी उंच श्रीडा, काळी जीवाना व हसरा प्रिहिरा यांना आवाहन करीत आहे. आम्हाला न्याय देण्यासाठी त्यांनी या त्यांच्या देवळात अवतीर्ण व्हावं. त्याचे शब्द निघत असतानाच त्यांना त्यांच्या आसपास काहीतरी बदल होत आहे असं वाटलं. पहिले काही शब्द उघड्यावर बोलल्यासारखे वाऱ्याबरोबर इतस्त पसरून गेले, पण त्याची वाक्य पुरी होण्याच्या आधीच त्याचे शब्द घुमायला लागले होते. त्यांच्या भोवती एखादं अदृश्य पण विस्तीर्ण घुमट असल्यासारखा आवाज येत होता. वेगवेगळ्या दिशांनी जयेंद्रच्या शब्दांचा प्रतिध्वनी परत येत होता, पण त्यांच्या डोळ्यांना मात्र फक्त ते ओसाड बेट, एका बाजूस उभी असलेली भग्न स्तंभांची मालिका आणि सर्व बाजूंनी त्या खडकावर आपटणाऱ्या फेसाळणाऱ्या या सागराच्या लाटा एवढंच दिसत होतं. आणि दुसऱ्या क्षणाला त्यांच्या आसपास बदल झाला. डोळ्यांना चक्कर आणणाऱ्या गतीनं समुद्र खाली गेला, दूर गेला. त्यांच्या खालची खडबडीत खडकांची जमीन नाहीशी झाली. त्या जागी हिरव्यागार शिळा होत्या. ती दोघं न्याय मंदिराच्या विस्तीर्ण गाभाऱ्यात उभी होती. त्याच्याजवळ कमानीचा एक स्तंभ होता. तोही गार हिरवट रंगाचा होता आणि नजरेला न पेलणारी अशी त्याच्यावरच्या कमानीची झेप होती. अशा कमानींचे रांगच रान दिसत होत्या, पण अंतर किंवा आकार याचा अंदाजसुद्धा करणं कठीण होतं. एकतर या उंचीवर पांढरसट ढग कमानीतून आत येत होते, पण त्याहीपेक्षा वेगळं असं दुसरं कारण होतं. या रचनेमागची भूमितीच वेगळी, अमानवी अशी होती. सरळ वाढणारी रेषा पाहता पाहता वक्रमान होत होती. जवळच्या खांबावरून सुरू झालेली कमान कोठे खाली उतरते हेही सांगणं कठीण होत होतं. त्याचे कोण वेगळे होते, पदार्थ वेगळे होते, रचना वेगळी होती. त्यांचं स्थापत्यच वेगळं होतं, अमानवी होतं. चौकोन, सरळ रेषा आणि वर्तुळ यांना सरावलेली त्यांची दृष्टी येथे पार गोंधळात पडत होती, भ्रमित होत होती. त्या कमानीतून ते क्षणभर बाहेर आले. त्यांच्यासमोर आपल्या मूळ ऐश्वर्यात ते 8 स्तंभ उभे होते. त्यांची उंचीही कल्पना कठीण होतं. जोडाशिवाय, सांध्याशिवाय त्याचे सरळच्या सरळ पांढरे दंडगोल आकाशात वर वर अभिमानानं गेले होते. आणि तेथे त्यांच्या शिखरावर 8 वेगवेगळे पुतळे होते. त्यांच्या सभोवती प्रशस्त पटांगण होतं आणि त्यांच्या पायाखाली विस्तीर्ण भागाच्या टप्प्याटप्प्यांनी नजर खाली जात जात अगदी किनाऱ्यापर्यंत ती पोहोचत होते. आता सागर खूप दूर होता आणि त्याची गर्जनाही अस्पष्ट ऐकू येत होती. तर मग हे त्यांचं न्यायाचं देऊळ होतं. तर आता त्यांच्यासमोर मूळ ऐश्वर्यात ते उभं होतं. येथे असं काहीतरी होतं की ज्याच्या नियोजनात, मांडणीत, रचनेत, घडणीत मानवाचा अजिबात संबंध नव्हता. ज्यावेळी मानव झाडावरती टोळ्या टोळ्यांनी राहत होता, त्यावेळी या जातीचे पृथ्वीवर हे वैभवशाली संस्कृत असं साम्राज्य होतं. या स्थळाच्या प्राचीनतेची कल्पनाच टाळीस गोठवून टाकीत होती. आणि अथांग तालाच्या उदरात गडप झालेल्या या विद्येचा मला स्पर्श झाला आहे वा त्यासाठी मी आज त्यांच्या पायाशी आलो आहे. मानवाला आपल्या मोठेपणाचा गर्व कशाला हवा? विनत मस्तकानं जयेंद्र व नीलम परत देवळात आले. आता एक चमत्कारिक पण सुखकर सुवास पसरला होता. त्यांच्या मनात एक विचार उभा राहिला. न्याय देण्यासाठी उपस्थित झालो. अनुनादानं वाद्याची तार थरथरावी तशी त्यांची शरीरं त्या संथ, शांत, महाशक्तिमान पण निर्विकार विचारानं कंप पावली. जयेंद्र हलक्या आवाजात म्हणाला, मी येथे न्यायाची याचना करण्यासाठी आलो आहे, पण मी एक साधा मानव आहे. आपली अव्यक्त रूपं माझ्या आकलनापलीकडची आहेत. आपण व्यक्त स्वरूपात यावं अशी माझी विनंती आहे. काही वेळ शांतता राहिली. पुन्हा तो ठळबळाट माजविणारा विचार आला. मानव 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 ठीक आहे. पुढे या. येऊ नका. या स्थानी कशाचंही भय नाही.
तुम्हाला टळेल अशी परिस्थिती. हातात हात घालून जयेंद्र व नीलम हलटे हलटे पुढे गेले. त्यांच्या वाटेत एक त्याच हिरवट पदार्थाचा चबुतरा लाडला. त्यावर मध्यभागी एक प्रकारची रेल होती. त्यातून नक्की कोठून उडण पावली हेही कळत नव्हतं आणि ती सरळ वर घुमटाकडे गेली होती. पांढरट ढगातून नीट निरखून पाहिलं तर घुमटातून सुद्धा वर वर गेली होती. चबुतऱ्यातून सुद्धा खाली, खडकातून खाली, समुद्रातून खाली, भूगर्भातून खाली खाली गेली होती. ज्याला तू श्रीडा समजतो मी आहे. येथे विचार आला. या सर्व निर्मितीपेक्षा काहीतरी जास्त उंच आहे. त्या अर्थाने सर्वात उंच आहे. सर्व निर्मितीचा अचल, सजीव, निर्जीव सर्वांचा प्रतिनिधी आहे. दुसऱ्या अर्थाने प्रकाश म्हणजे अस्तित्व, जे सर्व सर्वांचा प्रतिनिधी आहे. तिसऱ्या अर्थाने दिसणारी प्रकाश रेखा सर्व ब्रह्मांडाला वळसा खालून वर आली आहे. सर्वांना सामावणारा सर्व वर्णांचा वर्ग. मी उंच श्रीडा. जयेंद्र नीलम पुढे गेले. सरळ रेषेत सवयीनं गेले, पण त्यांना हवं होतं ते तिसरीकडेच होतं. दुसऱ्या चबुतऱ्याजवळ केवळ काळी पोकळी होती. मी टाळी जीवाना आहे, अभावानं टाळी. मी सर्व अनिर्मित वस्तूंची प्रतिनिधी आहे. त्याच्या प्रकाशरेखेनं न व्यापलेली सारी पोकळी माझ्या अधिष्ठित आहे. अभाव हा जो गुण आहे तो म्हणजे मी आहे. श्रीडा व जीवाना मिळून सारं विश्व झालं आहे. मी माता आहे. माझ्यापासूनच सर्व उत्पत्ती झाली आहे. शेवटी सर्व काही माझ्यातच विलीन होतं. ती दोघं जण हळूहळू पुढे गेली. तिसरा चबुतरा मोकळा होता, पण हा मोकळेपणा नेत्रांना फसविणारा होता. त्या जागी काहीतरी होतं, अव्यक्त, अवर्णनीय, अनाकलनीय, पण काहीतरी खास. त्या चबुतऱ्याजवळ वेगवेगळे सुगंध, वेगवेगळे आवाज, वेगवेगळे स्पर्श जाणवत होते. त्या चबुतऱ्याजवळ मन प्रसन्न, उल्लसित, आशाधीन होते. येथील आवाज, विचार, हास्य त्यांच्या मनात फुलले. मला हसरा प्रिहिरा म्हणतात. मला श्रीडा आणि जीवाना यांचा पुत्रही समजतात. मी सर्वत्र पसरलेला आहे. पक्षी सकाळी चिवचिव करू लागलो की मी तेथे असतो. मंद वाऱ्यानं वसंताचा गंध दरवळू लागला की मी तिथे असतो. या दोघांसारखाच मी सर्वव्यापी आहे, पण त्याच्यापेक्षा फार भिन्न आहे. त्यांच्यामुळे विश्व निर्माण झालं व त्या विश्वाच्या खेळात माझा जन्म झाला. श्रीडा हा अस्तित्वाचा पांढरा रंग आहे. जीवाना ही शून्यत्वाची काळी प्रतिमा आहे. मला तुम्ही भावनेचा, विचाराचा गुलाबी रंग समजा. मी म्हणजे सचेतन विश्वातील आशा आहे, विश्वास आहे. त्यांच्या मनातील विचार थांबले. त्यांना आणखी पुढे जायची इच्छा झाली. त्याच प्रकारच्या हिरव्या दगडांमध्ये बसण्यासाठी अनेक आसनं घडवलेली होती. त्यापैकी 2 आसनांवर ते दोघे बसले व त्यांनी समोर पाहिलं. क्षणभर त्यांना वाटलं आपले डोळे तर आपल्याला फसवित नाहीत ना, कारण आत्ताच ते त्या 3 वेड्या वाटड्या चबुतऱ्यांमधून आले होते. पण आता पाहता तो त्यांच्यासमोर एक उंच व्यासपीठावर त्या तिघांच्या 3ही खुणा, प्रिहिराची काय खूण समजायची, दिसत होतं. वातावरणात एकदम बदल झाला होता. मधाचे खेळीमेळीचे वाढणं गेलं होतं. त्या जागी निर्विकार कठोरपणा आला होता. जयेंद्रच्या हृदयात एक क्षणभर धडधड झाली. हे खरं न्यायालय आहे. स्वतःच्याच उर्मीनं जयेंद्र उभे राहिला व बोलू लागला. माझं नाव जयेंद्र. माझं वय 32 वर्षे. स्पष्ट आवाजात एकही प्रसंग न वगळता त्यानं उर्मिलाच्या भेटीची, तिच्या व त्याच्या विवाहाची, तिच्या भ्रष्टाचाराची, नंतरच्या भीषण कृत्याची सर्व हकीकत सांगितली. त्यानंतरची त्याची अज्ञातवासातली 2 वर्ष, नीलमची भेट, पुढे उर्मिलाची उलट तपासणी, तिचं खरं नाव ट्राटाटा निम्र, त्याच्या न्यायाच्या देवळाकडे झालेला प्रवास, वाटेतील अडचणी, सर्व काही आलं.
असा मी मानवपुत्र जयेंद्र माझी फिर्याद घेऊन आपणाकडे आलो आहे. येथे आल्यावर मी ओळखलं की आपण मानववंशाशी संबंधित नाही. आपल्याच पुरातन जातीतील एकाच्या हातून हा अपराध झाला आहे. मी असं ऐकलं आहे की येथील न्याय निर्विकार, कठोर पण पूर्ण असा असतो. माझ्याबद्दल सहानुभूती वाटण्याचं काहीच कारण नाही. मी आपली सर्व कैफियत आपणासमोर मांडली आहे. माझं मन आपल्यासमोर उघड केलं आहे. माझे सर्व विचार आपणास ज्ञात आहेतच. माझी एकच विनंती आहे की मला योग्य तो न्याय मिळावा. जयेंद्रनं आपलं बोलणं संपविलं व तो खाली बसला. त्याच्या शब्दाच्या ओढ्यात नीलमचं मन सापडलं होतं. त्याच्या सर्व आशा निराशा ती त्याच्याबरोबर अनुभवित होती. तिचं सारं लक्ष समोरच्या उंच व्यासपीठाकडे होतं. जयेंद्र बोलायचा थांबल्यानंतर सर्वत्र शांतता पसरली. परत तो गंभीर आवाज आला. उर्मिला, किंवा राटाराणी, तुला काय सांगावयाचं आहे? त्यांच्याच रांगेतील 2-3 जागा सोडून पलीकडच्या आसनावर आता हालचाल झाली व आता कुठे त्यांचं लक्ष तिकडे गेले. तेथे मान खाली घालून उर्मिला बसली होती. ती तेथे कशी आली? का तिला इथे आणलं गेलं? ती आता उभी राहिली. तिची नजर या दोघांवर खिळली होती व केवळ राग व द्वेष जर मृत्यूस पुरा पडला असता तर या दोघांना क्षणार्धात मृत्यू आला असता. तिच्या जळजळीत नजरेपासून त्यांनी आपले चेहरे वळविले. ती त्या उच्चासनावरील मूर्तीकडे तट लावून पाहत होती. पुन्हा तो गंभीर विचार आला. आमची सांकेतिक भाषा वापरू नकोस. जयेंद्रला तू काय बोलतेस हे समजलं पाहिजे. त्याच्या मानवी भाषेत आता ती मोठ्यानं बोलू लागली. असं दिसत होतं की रागाच्या भरात ती या जागेचं महात्म्य, पवित्रता विसरली होती. तिच्या तोंडून रागाचे जळते उद्गार ढाईढाईनं निघत होते. पण नीलमच्या लक्षात एक गोष्ट आली. तिचे सर्व शब्द तिच्या मनाच्या विचारांचे वर्णन करीत होते. मला वाटतं तो माझ्यावर प्रेम करील, पण मला वाटायला लागलं की त्याचं लक्ष दुसरीकडेच गुंतलं आहे. माझी खात्री झाली की तोही गोष्ट माझा अपमान करण्यासाठी मला सांगत आहे. मला वाटलं. सरते शेवटी ती थांबली. पुन्हा तो गंभीर विचार. उर्मिला, तू सांगितलेलं सारं काही स्मरणीय तुझ्या मनातील विचार आहे. तू आपल्या मनाला कशीही फसवू शकतेस, पण आम्हाला त्यांच्याशी कर्तव्य नाही. आमचा संबंध त्यांची येतो त्याचं सांग. उर्मिला गप्प बसली. त्याच्या कृत्यावरून त्याचं तुझ्यावरचं प्रेम दिसलं ना? होय. त्यानं तुला फसवण्याचा प्रयत्न केला का? नाही. पण तू त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याला फसवलंस? हो. तू खोटं रूप घेतलंस. त्याच्या समाजातील स्थानाचा, त्याच्या मालकीच्या संपत्तीचा त्याला फसवून उपयोग करून घेतलास ना? होय. तुझ्या शक्तीपुढे त्याचा निभाव लादण्यासारखा नव्हता ना? नाही. त्यानं वर्णन केलेले प्रसंग पूर्णपणे खरे आहेत? होय. त्या रात्री त्याला काहीही संरक्षण नव्हतं? नाही. हे सर्व माहीत असून तू त्याच्यामध्ये हा बदल घडवून आणलास? होय. का? तेच योग्य होते. पुन्हा मी तेच करीन. त्याला तीच शिक्षा मिळायला हवी. पुरे. उर्मिला एकदम गप्प बसली. विचारापाशी तुझी मर्यादा संपते. कृती आली की परिणाम आला व मग योग्य अयोग्य, न्याय अन्याय यांची मीमांसा होणे आवश्यक होते. पण ते आमचं काम आहे. आता सांग, त्याच्यात होणाऱ्या बदलाच्या परिणामाची तुला पूर्ण कल्पना होती? होय. त्याला जगणं कठीण होईल. तो कदाचित प्राणाला मुकेल. त्याला लपून छपून रानटी श्वापदासारखं राहावं लागेल याची तुला कल्पना होती का? होय. आमचे प्रश्न संपले आहेत. खाली बस. उर्मिला एकदम खाली बसली.
पुन्हा सर्वत्र शांतता पसरली. नीलमचं हृदय तिच्या छातीच्या सापळ्यात धडधडायला लागलं होतं. निर्णयासाठी न्यायाधीशांनी काही वेळ विचार करीत राहावं, अगदी त्यासारखी ही वेळ तिला वाटली. आता काय होणार आहे ते विचार करीत होते. रत्नांच्या घंटांसारखा तो विचार घुमत आला. आमचं समाधान झालं आहे की आमच्यासमोर दाद मांडण्यासाठी आलेल्या जयेंद्रवर त्याची काहीही चुकी नसताना घोर अन्याय झाला आहे व त्याचं या क्षणी परिमार्जन व्हावयास पाहिजे. जयेंद्र, उठ आणि आमच्याजवळ ये. नीलमला होते तिथेच बसण्याची खूण करून जयेंद्र उठला आणि त्या उंच व्यासपीठाच्या दिशेनं चालला. नीलमला बसल्या जागी एक क्षणभर सुद्धा राहणं अशक्य झालं. परिणामाची पर्वा न करिता ती त्याच्या मागोमाग गेली. ते दोघं त्या उंच व्यासपीठाच्या पायरीजवळ उभे राहिले. जयेंद्र, तुझ्या शरीरावरील कृष्णवस्त्रे काढून टाक. एक क्षणभर जयेंद्र ढुटाळला. मग त्यानं आपल्या अंगावरचे सर्व कपडे एका मागोमाग एक असे उतरवून टाकले. त्याचं भयानक शरीर नीलम जवळजवळ विसरली होती. आता त्याची हिरवी ओबडधोबड त्वचा, लाल केस, लाल भडक नख्या दिसताच एक आर्त आवाज काढून तिने आपलं तोंड हातांनी झाकून घेतलं. तिचे हुंदके तिला आवरेनात. जयेंद्र, आमच्या सामर्थ्याने आम्ही तुझ्यातील बदल नाहीसा करीत आहोत. शुद्ध हो, पवित्र हो आणि मानवतेचा स्वीकार कर. व्यासपीठावरून निघालेल्या एक प्रकाशाचा झोत जयेंद्रच्या सर्व अंगावरून ओघळून गेला आणि त्या प्रकाशधारांमधून पूर्ववत झालेला जयेंद्र बाहेर पडला. त्यानं आश्चर्यानं आपल्या डोळ्यापान हाताकडे पाहिलं. आपला चेहरा हाताने चाचपून पाहिला. केसावरून हात फिरविला व मग खात्री झाल्यावर तो व्यासपीठाकडे वळला आणि कृतज्ञतेनं भारून जाऊन त्यानं गुडघे टेकून त्या देवांना अभिवादन केलं. नीलमच्या मनात आता एक वेगळाच विचार आला. बाळ नीलम, ये, वर ये. मी विश्वमाता जिवाणा तुला माझ्याजवळ बोलावीत आहे. वर ये बाळ. जयेंद्रकडे न पाहता नीलम हलके हलके पायऱ्या चढून वर गेली व मधल्या चौकोनाजवळ उभी राहिली. तिच्या एकटीच्यासाठी अगदी खाजगी असा विचार आला. तू या जयेंद्रबरोबर इतक्या संकटातून का आलीस? त्यांनीही मला प्राणांतिक संकटातून सोडविलं आहे. तुझ्या मनात आणखी काहीतरी आहे. माझे मन त्यांनी जिंकले आहे. माझा त्यांनी पत्नीत्वानं स्वीकार करावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. ये बाळ, जवळ ये. तिनं खाली पाहिलं. तिच्या हातात एक सुवर्ण वस्त्र होतं व तिचेही सर्वांग तशाच प्रकारच्या कपड्यात आच्छादलेलं होतं. ती माघारी वळली व जायला निघाली, पण पुन्हा एकदा वळून म्हणाली, जयेंद्र. आता त्यानं वर पाहिलं. इतके दिवस हाल अपेष्टात बरोबरीनं काढले खरे, पण आता त्यांची खरी पहिली नजर भेट झाली. तो सावकाश उभा राहिला. नीलमला आता दिसले की फोटोतील त्याचा चेहरा त्याच्या प्रत्यक्ष रूपाच्या मानानं टाटणभर कमीच होता. दोघांनी हात हातात घेतले. जयेंद्र, नीलम. जयेंद्र, नीलम, न्यायाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. केलेल्या दुष्कृत्याची उर्मिलाला शिक्षा द्यावयाची आहे. एक विचार एकदम कडाडत गाभाऱ्यात गेला. उर्मिला, इकडे ये झटपट. त्याचा फटकारा बसल्यासारखी ती धडपडत उठली. धावत धावत अडखळत व्यासपीठाकडे आली व धापाटाकीत उभी राहिली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. कावरा बावरा झाला होता. आता त्या चेहऱ्यावर गर्वाचा, रागाचा, सुडाच्या भावनेचा लवलेशही नव्हता. उर्मिला, आमची खात्री झाली आहे की तू जाणून बुजून हे घोर पाप केलं आहेस. त्याच्या जीवाला निष्कारण यातना दिल्या आहेस. तुला स्वतःच्या समर्थनासाठी काही सांगायचं आहे का? भयभीत चेहऱ्यानं ती वर पाहत होती. आम्ही सर्वांनी तुला दोषी ठरवलं आहे.
काही सांगायचं असेल तर सांग, ही शेवटची संधी आहे तुला. पण तिची बोबडीच वळल्यासारखं झालं होतं. ठीक आहे, या घोर अपराधाची शिक्षा म्हणून आम्ही. थांबा, नीलम ओरडली. स्वतःच्या परमसुखाचा हा क्षण अशा प्रकारानं मलिन होऊ नये अशी तिची अंतःकरणापासून इच्छा होती. ज्या उर्मिलानं तिचा प्राण घेण्याची जणू प्रतिज्ञा केली होती, त्या उर्मिलाचीच तिला आता टीव येत होती. थांबा, तिच्यावर दया करा. हे काय आहे? केलेल्या कर्माची फळं भोगलीच पाहिजे. ते कठोर होऊ नका. केल्या कर्माचा तिला पश्चाताप होईल. ते आपल्या आयुष्याने त्याचे परिमार्जन करील. तिला एक संधी द्या. मी आपली प्रार्थना करते. नीलम, तुझं मन उदार आहे. तुझ्या शब्दामागचे विचार आम्ही समजतो व म्हणून याबद्दल तुझ्यावर रागवत नाही. पण न्याय हा कठोर आहे. आपल्या मार्गापासून त्याला एक तसूभरही ढळता येत नाही. कारण कालाच्या अमर्याद विस्तारात हेच तसूचं अंतर पुढे प्रमाणाबाहेर वाढत जाईल. नाही, येथे दयामया नाही, येथे न्याय आहे. त्याला आपला मार्ग क्रमत राहिला पाहिजे. हताश होऊन नीलम मागे सरली. जयेंद्रने तिला आपल्या बाहुपाशात घेतले. तो पोलादी विचार, वज्रासारखा विचार त्या उंच घुमटाखाली आकारात परत घुमला. उर्मिला, तेव्हा तुला आता तुझ्या खऱ्या नावानं हार मारायचे झाले तर टाटाटा निम्र. तुझ्या सांगण्यावरून तुझ्या कोणत्याही कृत्याला कारण नाही, सबब नाही. केवळ सूड बुद्धीने तू त्याला या घोर अनर्थात टाकलीस. आमच्यासारख्याच्या थोर जातीतून तू या जगात आलीस. पण तुला आमची वंशज म्हणण्याला शरम वाटते. या हीन कृत्यानं तू तुझ्या देवांची मानसुद्धा खाली आणली आहेस. दैववशात प्राप्त झालेल्या या थोर शक्तीचा दुरुपयोग केलास व असंरक्षित अनभिज्ञ अशा या मानवपुत्रावर त्याचा जहरी प्रयोग केलास. त्याबद्दल तुला होणारी शिक्षा ऐक. तुला प्राप्त झालेलं उदंड आयुष्यच तुला शिक्षा ठरणार आहे. उत्क्रांतीच्या मार्गावरही आम्ही नवी घडण घडवली आणि आपल्या जातीचं शरीर अविनाशी बनवले. त्याच्या स्वपुनरुज्जीवनाची शक्ती आहे. विषाला, अग्नीला किंवा तीक्ष्ण अस्त्राला त्याचा नाश करता येत नाही. हे असं अमर शरीर घेऊन तू या कालप्रवाहातून वाहत जाशील. पृथ्वीवर जी जी जात, जो जो वंश सम्राट स्थानी असेल त्यांच्यातील सर्वात त्याज्य असे रूप तुला येईल. आम्हीही तुझ्या शरीराचे गुणधर्म बदलू शकत नाही, पण आम्ही तुझ्या मनावर बंधन घालू शकतो. ऐक, यापुढे या मानसिक शक्ती तुझ्या आवाक्या बाहेर राहतील. निसर्गात ढवळाढवळ करण्याची तुला त्यांचा उपयोग करता येणार नाही. एक शरीर, एक काल, एक मिती या 3 चाकोऱ्यातून तो आपल्या आयुष्य क्रमत राहशील. पूर्वीच्या उज्ज्वल आयुष्याची, सुवर्ण संधींची आठवण तुझ्या मनात कायमची राहील. आपण काय गमावून बसलो आहोत हे तुला क्षणोक्षणी सलत राहील व त्याचे कारणही तुझ्या मनात कायम कोरलेले राहील. जा, हे आपले अधम मन व अपवित्र शरीर घेऊन या पवित्र न्याय मंदिरातून जा. तो गंभीर विचार निनाद थांबला. उर्मिलाच्या तोंडून एक आर्त किंकाळी निघाली. जयेंद्र आणि नीलम यांच्या डोळ्यात देखत तिचं रूप बदललं. त्या गर्विष्ठ, रुबाबदार, डौलदार तारुण्यानं बहरलेल्या मानिनीचं रूप बदललं. हा तारुण्याचा बहर एखाद्या सालपटासारखा दूर झाला आणि त्या जागी दंतहीन, कृश, तिरस्करणीय वृद्ध आली. पण क्षणभरच तिकडे पाहून नीलमनं आपलं तोंड हातांनी झाकून घेतलं व जयेंद्रच्या विशाल छातीवर लपविले. उर्मिलाच्या अडथळत बाहेर जाणाऱ्या वयानं थटलेल्या वृद्ध पावलांचा आवाज हळूहळू कमी झाला व ऐकू येईनासा झाला. जीवनाचा विचार. दोघे एकदम स्तब्ध उभे राहिले. नीलम म्हणाली, आई, आम्ही ऐकत आहोत. जयेंद्र, नीलमची इच्छा आहे की तू तिचा पत्नीत्वाने स्वीकार करावास. नीलमच्या गालावर एकदम लाली चढली. तिने आपले तोंड जयेंद्रच्या कुशीत आणखी खोल लपविले. जयेंद्र, तुझ्या मनातील इच्छा प्रकट कर. श्रीडा, जीवाना आणि प्रिहिरा ऐका. नीलमच्या मदतीशिवाय मला आपल्या चरणांपर्यंत येणंही अशक्य झालं असतं. तिनं माझ्या मदतीसाठी आपल्या प्राणाचीही पर्वा केलेली नाही. तिची इच्छा ऐकून मी स्वतःला धन्य मानित आहे. तिला जन्मभर सुखी करण्यासाठी मी माझं तन, मन, धन वेचीन.
जयेंद्र व नीलम, तुम्ही दोघांनी एकमेकांच्या आयुष्याचे जोडीदार व्हावेत, हाही एक प्रकारचा न्यायच आहे. आम्ही आमच्या विधीने तुम्हा दोघांची एकमेकांशी पती पत्नी या नात्यानं दाढ घालून देतो. तुम्ही परत गेल्यावर आपल्या शास्त्रविधीप्रमाणे जरूर संस्कार करून घ्या. आम्ही अत्यंत भाग्यवान आहोत. आमच्या या मंगल मिलनात स्वतः देवताच हजर आहेत व त्या आम्हास आशीर्वाद देत आहेत. जवळ या व हातात हात घालून उभे राहा. भरलेल्या अंतःकरणानं दोघे व्यासपीठाच्या अगदी जवळ उभे राहिले. उंच श्रीडा त्यांच्यासाठी लहान झाला व त्याचं प्रकाशवलय त्यांच्या भोवती पसरले. सर्व विश्वाची माता जीवाना त्यांच्यासाठी लहान झाली व तिनं प्रेमानं भरलेल्या दयाशील करुणेनं ओथंबलेल्या हृदयाची पाठळ त्यांच्यावर पसरली. प्रियहरा म्हणजे हास्य, आनंद, सूट. तो नजीक येताच त्यांच्या भोवती उपवनातील सुगंध, पक्ष्यांचा किलबिलाट, हसणाऱ्या मालझऱ्यांचा ठळठळाट, सर्व सृष्टीचं चैतन्य पसरलं. मानवपुत्र जयेंद्र व मानवकन्या नीलम, ऐका. आमच्या समक्ष तुम्ही एकमेकांचा पती पत्नी या नात्यानं स्वीकार करीत आहात. तुम्हास आजन्म सुख, संपत्ती, ऐश्वर्य व समाधान मिळेल असा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. जा, नव्या आयुष्यात पदार्पण करा आणि सुखी व्हा. जयेंद्रने नीलमला आपल्या बाहुपाशात घेतले व तिच्या ओठांचे पुसट चुंबन घेतले. सुखानं त्यांचे नेत्र मिटले होते. त्यांच्या भोवती एकदम सागराचा आवाज उसळला व त्यांनी आश्चर्याने डोळे उघडले. प्रचंड स्तंभाच्या प्रदेशाखाली त्या ओसाड खडकावर समुद्राच्या मध्यभागी ते उभे होते. त्यांच्या भोवती उभे राहिलेले प्रचंड देऊळ, न्यायालय, सारं काही अदृश्य झालं होतं. जयेंद्रचा हसरा आकर्षक चेहरा व दोघांच्या अंगावरील सुवर्ण वस्त्रे नसती तर झालं ते खरं की खोटं याचा त्यांना भ्रम पडला असता. तेथे आपल्याला न समजणाऱ्या अशा प्रचंड शक्तीचा वावर आहे ही गोष्ट मात्र त्यांना पुरेपूर कळून चुकली होती. उर्मिला म्हणालीच होती, येथील शक्ती पृथ्वीवरच्या नाहीतच. सागरासारखा गंभीर श्रीडा, आईसारखी प्रेमळ जीवाना, मित्रासारखा खेळकर प्रिहारा हे सर्वजण आपापल्या स्थानी गेले होते. कोठे हा विचार करताच मनाचा तोल जात होता. हे विचार आपणा मानवासाठी नाहीत असं त्यांना वाटलं. जयेंद्र व नीलम त्या तिघांच्या सहवासात असे किती वेळे होते? बोटांवर मोजण्या इतके तास. तरीही त्याचा वियोग जीवाला चटका लावित होता. आता तेथे केवळ एक खडक दिसत होता. जेमतेम समुद्राच्या पृष्ठभागावर होता. जाणारी येणारी जहाजे इकडे वळणार नाहीत. त्यांच्या कठड्यांना टेकून कुतूहलाने दुर्बिणीतून पाहणारा एखादा प्रवासी हे 8 स्तंभ पाहून मनातल्या मनात म्हणत असे, एखाद्या इमारतीचे अवशेष. त्यांना कल्पना तरी असेल का की जगाच्या पाठीवरील सर्वात अमूल्य, सर्व शक्तिमान अशा एका ठिकाणाजवळून आपण जात आहोत ते. खडकावरून उतरून ते दोघे किनाऱ्यावर आले. आता परत जावयाचं होतं. आता त्यांना कोण मदत करणार होतं? पण त्याची काळजी त्यांना करण्याचं कारणच नव्हतं. त्यांनी समुद्राचं पाणी हातात घेतले व पूर्वीप्रमाणे जालला व ताडरा यांची नावं घेऊन त्यांना आवाहन केलं. जयेंद्र, नीलम, मी ताडरा आहे. तुमची हाक ऐकली आहे. सूर्यास्त होताच मी हजर होत आहे आणि अभिनंदन. तुमचं कार्य यशस्वी झालं आहे हे मला आत्ताच दिसत आहे. पण ताडरा, तुम्ही तर येताना खाली. त्यांना माझा शेवट होईल अशी का तुमची कल्पना होती? तुम्ही मला पुरतं ओळखलं नाहीत अजून. काही गोष्टी काही नियमाप्रमाणे व्हाव्या लागतात. ती कदाचित तुमची परीक्षाही असेल. त्याचा विचार केलात का? नाही. मग करा आणि सूर्यास्तानंतर तयार राहा. तो कुठे होता, कुठून त्यांच्याशी संवाद करीत होता. यातील काही गोष्टी त्यांच्या कायम आकलनापलीकडेच राहणार होत्या. सूर्यास्तापर्यंतचा तास दीड तास त्यांनी बेटाभोवती फिरण्यात काढला. खडकावर पूर्वीच्या वैभवाची काही म्हणजे काही खूण नव्हती. खडकातून वर आलेले निळ्या आकाशाविरुद्ध ओळीने उभे राहिलेले ते फक्त 8 स्तंभ. त्यांच्याही खरेपणाबद्दल जयेंद्रला आता शंका येऊ लागली होती. ते येथे कदाचित लोकांना बेट सापडावं म्हणून दिसत असतील. आपली पाठ फिरल्यावर ते तरी येथे उभे राहणार आहेत का? सूर्यास्ताच्या छायेबरोबर जालला व ताडरा यांच्या अजस्त्र सावल्या किनाऱ्यावर पडल्या व ते दोघे पक्षी खाली उतरले.
मी ताडरा तुम्हास बोलवीत आहे, या. जयेंद्र व नीलम त्याच्या प्रशस्त पाठीवर बसले व 1-2 पावले टाकून त्याने रडण्यात झेप घेतली. झालेला नाहीये. मागहून तो उर्मिलासाठी थांबला आहे. उर्मिला? पण ती तर आम्हाला दिसली नाही. खडकाच्या एका फटीत ती लपून बसली आहे. पण ती समोर का नाही आली? हा प्रश्न विचारल्यावर त्यांना तिचं दलित रात्र शरीर आठवले व त्यांनी तो विषय सोडून दिला. ताडरा, विचार, तुम्ही हे काम किती वर्ष करीत आहात? तुमच्या व माझ्या वेळाच्या मोजमापात फरक आहे, पण खूप वर्षे असं म्हणू शकता. तुम्ही त्यांच्या देवापैकी एक आहात का? तुम्ही तसं समजू शकता. श्रीडा, जीवाणा, प्रिहिरा यांची आम्हाला परत भेट होणार नाही का आता? आता काय आवश्यकता आहे? आमची मनं तिथे गुंतली आहे. ते त्यांना समजणार नाही. हे पूर्ण सत्य नाही. त्यांना आमच्या मनाची पूर्ण कल्पना आहे. ताडरा, विचारा. तुम्हाला माझा सारा इतिहास माहीत आहे? होय. उर्मिलानं माझ्यात काय बदल केला होता व कसा हे माहीत आहे? होय. इतके दिवस मी तुमच्याच जातीचा एक प्राणी म्हणून वावरत होतो ना. खरी गोष्ट. आणि तुझा पुढचा प्रश्नही माझ्या ध्यानात आला व त्याचंही उत्तर होय असंच आहे. आपल्या जातीचे पृथ्वीवरील लोक वर्षातून एक दिवशी या ठिकाणी जमा होतात व आमच्या जुन्या दैवतांना पूजा समर्पण करतात आणि काही दिवस आमच्या जातीत काढल्यामुळे तुला तो हक्क प्राप्त झाला आहे. मला आडाऊस आणण्याचं काम मी तुमच्यावर सोपवतो. मी ते आनंदाने करीन. त्यांचा प्रवास चालला होता. योजना मागे पडत होती. आणि जयेंद्र, काय? तू हा प्रश्न जरी काढला नसतास तरी जालला व मी अधूनमधून तुला भेट देणार होतो. तुझे उडण्यातील कौशल्य व त्यांच्याशी झालेली लढाई पाहून आम्हाला हजारो वर्षांपूर्वीच्या आमच्या जातीतील काही लोकांची आठवण झाली. तुझी परवानगी आहे? मनापासून. शिवाय कधीही संकटकाळी कधीही तू आम्हाला पाचारण करू शकतोस. जातीचा एक घटक म्हणून तुझा अधिकार आहे व शिवाय आम्ही आमच्या स्नेहाच्या पाशात तुला घेतला आहे. मनापासून आभार. आणि नीलम, काय? तू आम्हाला बहिणीसारखी प्रिय व पूज्य आहेस. तुलाही आम्ही हे सर्व अधिकार स्वखुशीने देतो. मी धन्य आहे. लांबून भारताचा किनारा जवळ आला. त्यांच्या गतीचा हिशोब कोण करणार? अगदी खाली उतरावयाच्या झेपेच्या वेळी ताडराचा एक किंचित विनोदाचा विचार आला. आणि जयेंद्र, तुझ्यावर आलेल्या प्रसंगातून केवळ आठवणीपेक्षा आणखी काहीतरी तुझ्यात राहिलं आहे. काय? वेळ येताच समजेल. आणि आता निरोपाच्या वेळी 2 गोष्टी सांगावयाच्या आहेत. तुम्हाला श्रीडा, जीवाणा, प्रिहिरा यांची आठवण येते ना? होय. मग ऐका, ते कायम तुमच्या सभोवती आहेत. घराच्या छतातून सूर्यकिरणाची शलाका येते. रात्रीच्या संथ पाण्यावर चंद्रप्रकाशात चंदेरी रेषा उमटते, तेथे श्रीडा आहे. कोलाहल थांबला, शांतता झाली, अंधार झाला की तिथे आधार देणारी जीवाणा आहे. आणि हसरा प्रिहिरा तर सर्वत्र आहे. मला वाटतं तुमची व त्यांची पुन्हा गाठ पडणार आहे. आम्हालाही तशी फार इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या नव्या आयुष्यात सुखी व्हा. आभार. एक सपाट्या सरशी ती काळी आकृती आकाशात दिसेनाशी झाली. ते दोघे ज्या ठिकाणाहून निघाले होते त्याच ठिकाणी उभे होते. त्यांच्या पायाखाली समुद्र खवळत होता. अंगाभोवती खारट वारा पिंगळा घालीत होता. चांदण्या पसरल्या होत्या. पण त्या किनाऱ्यावर ते दोघेच होते. दोघे एकमेकांकडे वळले. दोघांच्या आकृत्या एकमेकांत मिसळून गेल्या. अगदी अस्पष्ट आवाजात, प्रिय जयेंद्र, प्रिय नीलम, एवढे शब्द उच्चारले गेले.